शेतकऱ्यांसाठी 5 ठळक घोषणा. चला पाहूया पहिली अपडेट. भोगोटदार वर्ग 2 मधील शेतजमिनीवर कर्ज काढण्यासाठी कसलेही तारण शुल्क नाही, परंतु भोगोटदार वर्ग 2 मधील शैक्षणिक वापरासाठी असलेल्या जमिनीवर कर्ज काढण्यासाठी 0.25% तसेच औद्योगिक व वाणिज्य वापरासाठी असलेल्या जमिनीवर कर्ज काढण्यासाठी 0.50% तारण शुल्क आकारले जाते. या संबंधीच्या शासन निर्णयाचे रूपांतर कायद्यात करण्यासाठीची ही दुरुस्ती असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता 2 नंबरची अपडेट पाहूया. राज्यात किमान हमीभाव योजनेअंतर्गत हेक्टरी कापूस खरेदी मर्यादा वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सर्व जिल्ह्यासाठी उच्चतम उत्पादकानुसार हेक्टरी 23 क्विंटल उत्पादकता निश्चित करून त्याचप्रमाणे कापूस खरेदीचे निर्देश नुकतेच दिले होते. त्यानुसार आता प्रत्येक खरेदी केंद्रावर हेक्टरी 23 क्विंटल प्रमाणे कापूस खरेदी होणार अशी माहिती पणन मंत्री यांनी निवेदनाद्वारे दिलेली आहे. आता 3 नंबरची अपडेट पाहूया. 3 नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व हाईप करा खालच्या कमेंटच्या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट लवकर आणि वेळेत पोचतील. या ठिकाणी 3 नंबरची अपडेट आहे. पीक कापणी प्रयोगातील उच्चतम 25% उत्पादन विचारात घेऊन लातूर, वर्धा व गडचिरोली या उच्च उत्पादन असलेल्या 3 जिल्ह्याची सरासरी 23 क्विंटल आहे. त्यानुसार सर्व जिल्ह्यासाठी 23 क्विंटल अशी राज्यभर मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ही उत्पादकता मर्यादा फक्त खरीप 2025 मध्ये उत्पादित कापूस MSP खरेदीसाठीच लागू राहणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता आपण 4 नंबरची अपडेट पाहूया. 4 नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. तर पुढे या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता. या ठिकाणी महाडीबीटी पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना विविध कृषी योजनांचे लाभ वितरण करताना येणाऱ्या अडचणीचा सविस्तर आढावा घेऊन कार्यक्षम उपाययोजनेवर सादरीकरण आणि चर्चासुद्धा झालेली आहे. तर बैठकीत प्रमुख मुद्दे शेतकऱ्यांच्या अर्ज प्रक्रियेत येणाऱ्या तांत्रिक अडचणी, दस्तऐवज पडताळणीतील विलंब, प्रणालीतील सुधारणा आणि अपडेट्स, जिल्हा व तालुका स्तरावरील समन्वयातील अडथळे, लाभ वितरणाची गती वाढवण्याच्या उपाययोजना. शेतकरी हा केंद्रबिंदू आहे आणि प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत योजना जलद व पारदर्शक पद्धतीने पोहोचवणे हे आमचे प्राधान्य आहे. या बैठकीत घेतलेल्या निर्णयामुळे महाडीबीटी योजनाची अंमलबजावणी अधिक परिणामकारक होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची 5 नंबरची अपडेट पाहूया. तर ग्रामीण भागातील शेत आणि पाणंद रस्त्याची वाढती गरज लक्षात घेता तसेच मनरेगा अंतर्गत कामामध्ये येणाऱ्या अडचणीमुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यावर उपाय म्हणून राज्य मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना राबवण्यास मंजुरी दिली आहे. याबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषद आणि विधानसभेत निवेदन केले. शेतीमधील वाढते यांत्रिकीकरण लक्षात घेऊन ही योजना महसूल विभागामार्फत पूर्णतः यंत्रसामग्रीच्या साहाय्याने राबवण्यात येणार आहे. रोजगार हमी योजना विभागाची मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजना पूर्ववत सुरूच राहणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी 5 महत्त्वाच्या अपडेट होत्या. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.